नमस्कार. मी समाधान सुसर, अध्यापक, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय. अभिवाचनामध्ये पण थोडा उशीर झाला ही सैनिकाच्या आत्मवृत्तातील एक कथा मी वाचत आहे. कारगिल, काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण. या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम. अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला? इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेना, तेवढाच उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कच रंगाने नटून जातात. जमीन अशी दिसतच नाही. जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे, असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्लसित करायचा. मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे. पोस्टमन आला की अक्षरशः इथं झुंबड उडे. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचंच नाही. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. बायकोनं पाठवलेलं आंतरदेशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे. गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्यांकडे जाणं येणं आलंच. त्यातच बहिणीचे रक्षाबंधन, भाऊबीज त्यांच्या गावी जाऊन साजरं करणं, हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हे उमगायचंच नाही. तसं कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. मी सुट्टीत आलो की ते कडकडून मिठीत घ्यायचे. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायचे. माझी आई खूप हळवी. माझ्या पाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून तिने जे अंथरून धरलं ते सोडलंच नाही. मी सगळ्यात धाकटा, म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तीळ तुटत असे. या हळव्या माऊलीच्या व प्रेमळ बांधवांच्या आठवणी फेर धरायच्या. पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारीही मला तितकीच महत्वाची वाटायची. मला वाटायचं, भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल. काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवनं गावाकडचा सांगावा सांगितला. माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा ठाव घेत होता. मी आजारी आहे, पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारत मातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. माझं मन ढसाढसा रडत होतं. डोळ्यातलं पाणी हटेना. जीव घाबराघुबरा होऊ लागला. मन सैरभैर झालं. तसा मी उठलो, थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. कसाबसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसांचा प्रवास. वेळ सरता सरत नव्हता, रस्ता कटता कटत नव्हता. कधी एकदा आईला पाहीन असं झालं होतं. आईचे ते खडबडीत हात आपल्या गालावरून फिरावेत. आलं माझं लेकरू असं म्हणत आईने कुशीत घ्यावं आणि मीही आसुसल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत, असं विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं.
गावच्या वेशीवर आलो तसं जो तो हातातलं काम सोडून कावरा बावरा होऊन माझ्याकडे पाहू लागला. गावातल्या पाराजवळ पोहोचलो तसं काहीतरी विपरीत घडलंय हे मी ताडलं. हातातल्या जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेने धावत सुटलो. गावच्या वेशीपासून माझ्या मागून येणारे गावकरी धावू लागले. मी वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. भाऊबंद पडवीत ठिक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठे दिसते का? माझी आई कुठून येते का? माझं लेकरू आलं या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. पण यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला भेटायला आलो होतो, पण थोडा उशीर झाला. धन्यवाद.